हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत? तर बघा, आज गाठला आहे मी घाट इडली सांबार करायचा. मन्नूला खायचं होतं इडली सांबार. काल म्हणत होती की मम्मी इडली सांबार कर, तर मग तांदूळ डाळ भिजत घातलं आणि मग आदल्या दिवशी रात्री वाटून किती छान फुगले का. त्याच्यासाठी लागणाऱ्या भाज्या सांबारसाठी मी उकडून घेतल्या, टोमॅटोची पेस्ट करून घेतली आणि मग म्हटलं त्याला सकाळी सकाळी छान इडली सांबाराचा बेत करूया. आणि मग इकडं सांबारसाठी लागणारी चिंच पण गरम पाण्यात भिजत घातली होती. इडली सांबार मला खायचं होतं, खूप झालं खाल्लं नव्हतं, खूप दिवस झाले. मग तिलाही बरं वाटत नव्हतं जरा, तर मग म्हटलं चला करूया, आता तिला खायचं आहे. तर एकीकडे मग मी सांबारसाठी पण तयारी केली होती. टोमॅटो वगैरे, टोमॅटोची पेस्ट मी परतायला टाकली होती, थोडंसं तेल सुटेपर्यंत. सांबारसाठी मी सुहानाचा मसाला वापरते. ते मसाले वगैरे टाकून मग मी सांबार शिजायला घातलं. सकाळी सकाळीच चालला होता आणि मग सकाळचे 9 वाजले होते. पण मग असं वाटत होतं की खूप ऊन पडलं आणि खूप वाजलेत, दुपारचे 12-1 वाजलेत की काय असं वाटत होतं. पण सकाळचे 9च वाजलेले होते. ऊन खूप होत आहे, पण उन्हाच्या वाफा निघत होत्या. आणि मग सकाळी इडली सांबारचा नाश्ता करून म्हणून थोडा आरामच केला, कारण मग तिलाही थोडं बरं वाटत नव्हतं. औषध देऊन थोडासा आराम केला. त्यानंतर मग 4 वाजता चहा आणि बिस्किट दिलं मी तिला खायला. परत तिला थोडंसं औषध द्यायचं होतं म्हणून ती पण TV बघत बघत चहा आणि बिस्किट खात होती. त्यानंतर तिला क्लासला पण जायचं होतं. त्यानंतर घेतल्या मग मी शेंगा फोडायला. चहा पिता पिता मग थोड्याशा शेंगदाणे पण करून घेतले. शेंगा फोडायचा खरं तर कंटाळाच येतो, पण मग मी काय करते की मोठ्या मोठ्या शेंगा निवडून बाजूला ठेवते आणि जे छोटे छोटे असतात त्या पहिला आधी वापरून घेते. म्हणून मग त्या मोठ्या मोठ्या दिसत होत्या, पटपट पटपट सोलून झाल्या. तर मग आजचा दिवस मी तुमच्याशी शेअर केला. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींबरोबर शेअर करा. अजूनही नवीन असाल चॅनेलवर तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी नक्की हजर राहील. धन्यवाद.